राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनीही श्रद्धांजली वाहिली। मी सातत्यानं त्याला सांगितलं की लोकशाही याच्याशी संघर्ष करावा लागतो। आपण सामान्य माणसाच्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला, यावेळी आपण स्वतःसाठी संघर्ष केला पाहिजे। आणि या संघर्षात तुम्ही यशस्वी झाला तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये एक निर्मळ व्यक्तिमत्व की महाराष्ट्राच्या नव्या पिढीला उभारी देण्याच्या चळवळीची कामगिरी करत राहील। त्यासाठी त्यांची आवश्यकता नेत्याच्या मनामध्ये काही वेगळं होतं। महाराष्ट्राच्या संघर्षाच्या प्रत्येक लढाईमध्ये ते यशस्वी झाले, तर या लढाईमध्ये यश प्राप्त झाले नाही। वयाचा 58 हे जाणीव लोकशाहीमध्ये काही लोक लोकशाहीला समृद्ध करत असतात। अशा प्रकारे लोकशाहीला समृद्ध करणारा हा आमचा नेता आमच्याकडे निघून गेला। खरं म्हणजे अशा प्रकारच्या नेत्याची क्षती ती कधीच त्याची पूर्तता होऊ शकत नाही। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आबा हे नेहमीच सर्वांच्या आठवणीत राहतील, नव्हे तर एक प्रकारचं दिशादर्शक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आबांचं आहे आणि ते निश्चित सर्वांना प्रेरणा देत राहील। मी आज माझ्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या वतीनं आबांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।